महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. तुम्ही सर्व्हिसिंग केलं तितके आम्ही नाही करू रे. बोलन गेलो काय गो खालती घेऊन देवी सातेरीचा प्रमुख मानकरी अधिक पुजारी. तर आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतोय तो देवदीपावलीला त्या ठिकाणी सातेरी मंदिरामध्ये सर्वप्रथम नारळ ठेवला जातो देवीच्या समोर. त्या ठिकाणी कट कवळास म्हणून एक आमच्या रीतिरिवाजा परंपरेप्रमाणे तो कार्यक्रम असतो. त्याची त्या ठिकाणी मांजरी घातली जाते आणि जो नारळ ठेवतो त्याच्या 5व्या दिवशी हा घोडेमुखाचा उत्सव साजरा होतो. आता या ठिकाणी जे मानकरी म्हणून सर्वप्रथम इथे बसलेले होते गावडे मंडळी. त्या ठिकाणी तरंगकाठी आल्यानंतर गावातून आमच्याबरोबर आणणारे गावडे मंडळी ही चांगल्या प्रकारे एकमेकाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम चांगला होतो. या ठिकाणी हा देव नवसाला पावणार आहे. आता भाविकही वाढले. सर्वप्रथम घरचा एक कोंबा असतो प्रत्येकाच्या घरचा आणि ज्या ठिकाणी आपली मुली दुसऱ्या कुलाचारात जाते त्याचा एक कोंबा असतो. आणि आता भाविक वाढल्यामुळे वर्षानुवर्षे एखाद्याचं काम बाबा किंवा खोलीचा रूमचं माझं काम झालं पाहिजे, हाजी जमिनीचं काम झालं पाहिजे, ते झालं तर मी तुला एक नवस देतो. अशा प्रकारे हा नवस दिला जातो. खरं म्हटलं तर हा जो घोडेमुख आहे हा शुद्ध ब्राह्मण आहे. आता आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी संपूर्ण रोहित पिलगी गावकर मंडळीच्या हस्ते सर्व ते घोडेमुखाला गोडा नैवेद्य दिला जातो. गोडा नैवेद्य दिल्याच्या नंतर गावच्या वतीने एक संपूर्ण शिंबेसाठी एक कोंबा दिला जातो आणि इतर हे कोंबे आहेत ते आपल्या मुलींचे म्हणा, घरचे म्हणा, भाविकांचे कोंबे दिले जातात. परंतु हा एकंदरीत कार्यक्रम पिढ्यानुपिढ्या चांगला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये केला जातो. त्या बाजूला देवस्थान आहे त्या अंतर्गत. त्या ठिकाणी जर समजा एखाद्याच्या अंगाला विकार आला असेल, कानाचं असेल, डोळ्याचं असेल तर एक बाबा आम्ही त्या ठिकाणी तुझ्या ह्या दिवशी त्याची प्रतिकृती, कान असेल तर कान, हात असेल तर हात, असा हा नवसाला पावणारा आहे देव. आणि कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही, चांगल्या प्रकारे एकोप्याने एका विचाराने सर्व मंडळी आम्ही कार्यक्रम साजरा करतो. गेल्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये एक बारस उत्सव म्हणून मोठा कार्यक्रम झाला. जवळजवळ 2.5-3 लाख पब्लिक होतं. पण कसल्याही प्रकारचं गोंधळ न जाता त्या ठिकाणी जवळजवळ आमचे 25 ते 30 गावातील शिमदडे सुद्धा आले होते. त्यांची पण आम्ही चांगल्या प्रकारची व्यवस्था वगैरे केली. सगळ्यांच्या सहकार्याने, पेंडूर आणि मातोळ या सर्वांच्या सहकार्याने तो सुद्धा कार्यक्रम झाला. तसाच आता हा कार्यक्रम चांगला शांततेत होतोय. कसलीही गडबड नाही, गोंधळ नाही. आणि हा नवसाला पावणारा देव असल्यामुळे, देवाची फार ख्याती असल्यामुळे लोक शांततेप्रमाणे तो कार्यक्रम कोंबड्याची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध आहे. तर आज अंदाजे किती कोंबडे कापले? अंदाजे आता जवळजवळ नाही म्हटलं तर 30 ते 35 हजार कोंबे कापले जातात. याचं एक वैशिष्ट्य आहे की आता हे कोंबे कापून झाल्याच्या नंतर देव खाली जाणार. शेवटच्या क्षणाला जी आमची मेन राजदंड तरंगकाठी, बेळ्याची तरंगकाठी आहे ती शेवट इथे थांबणार. ती कशाला थांबते की वर्षानुवर्षी जे आम्हाला तिथे काम करायचं आहे गावासाठी देवीकडे, इथून तो चाळा घेतला जातो आणि वर्षभर ते काम त्या ठिकाणी चाळा, देवी आणि बेळा त्याची परिवार देवता असं ते काम होतंय. आणि जरी तुम्ही समजा उद्या इथे सकाळी आलात
तरी तुम्हाला एक रक्ताचं थेंब किंवा इथे एक तुम्हाला पीस दिसणार नाही. ही महत्त्वाची ख्याती आहे. कारण जे काही विशिष्ट असे चाळेगत असतात तिथे ते काही ठेवत नाही. तुमचं नाव कसं? चंद्रकांत परब. आम्ही या ठिकाणी आमचा दरवर्षी जत्रोत्सव असतो, वार्षिक जत्रोत्सव. आमचे टोटल 5 जत्रा होतात. सातेरीची लोटांगणाच्या जत्रेपासून सुरुवात होते, ती पौर्णिमेला असते आणि ही शेवटची 5वी जत्रा आमची, ती अमावास्येनंतर 4थ्या दिवशी येते. तर इथे कसं असतं, लोक नवस बोलतात. कोणाचं काही ॲक्सिडेंट वगैरे झालेलं असेल, हातपाय हे केलेलं असेल तर मातीचा हात वगैरे देतात इथे. आणि सालाबादप्रमाणे सर्वांचे घरगुती हे असतात, नारळ आणि कोंबडा असतो. आणि कोणाचे नवसाचे असतात, जे काय नवस ज्यांचे पूर्ण होतात, नवस बोलतात ते नवसाचे नारळ आणि कोंबडा देतात. दरवर्षी किती कोंबडे साधारणतः नवसाला इथे दिले जातात? आताचा काय अंदाज नाही, पण एक 10 वर्षापूर्वी तरी 30-35 हजार कोंबडे येत होते 10 वर्षापूर्वी. म्हणजे आता मला वाटतं 50,000च्या वर असेल अंदाजे.